विवाहितेचे लग्न ठरले दोन भावांच्या बरोबर. पुढे घडले भयंकर. ऐकूनच हादरून जाल. मोबाईल आणि सोशल मीडियामुळे जग खूप जवळ आले आहे. त्यामुळे चांगलेही तेवढेच आहे आणि वाईटही तेवढेच आहे. वाईट प्रवृत्तीची लोक जास्त सक्रिय आहेत. त्यामुळे जग वेगवान झाले आहे. परंतु माणसामधील माणुसकी हरवत चाललेली आहे. याची खूप मोठी खंत आहे. सोशल मीडियावरून लग्न जुळतात आणि मोडतातही लवकर, आणि त्याचा परिणाम कुटुंबातील सदस्यांना सहन करावा लागत आहे. मुलीचे शिक्षण जास्त प्रमाणात होत असल्यामुळे मुलांची लग्न होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण झाल्यामुळे लग्नाचे वय होऊन गेलेल्या मुलांचे अवघड झाले आहे. मुली मिळणे कठीण झाले आहे. म्हणून मुले आता जी मुलगी आपल्या पदरात पडेल तिच्याशी संसार थाटायचं स्वप्न पाहत आहेत. या गोष्टीमुळे जातीपातीच्या पलीकडे जाऊन लग्न सोहळे होत आहेत. वय झालेल्या मुलांना अपेक्षा राहिलेल्या नाहीत. लग्न न झालेल्या मुलगी मिळत नसल्या कारणाने उपवर मुले मिळेल त्या मुलीशी लग्न जुळवून घेत आहेत. लग्न न झालेली मुले घटस्फोटित विधवा अथवा एखादे अपत्य असलेली सुद्धा चालेल एवढ्यापर्यंत माघार घेताना दिसत आहेत. मुली आईवडिलांच्या घरी लाडात वाढलेली आणि अतिशिक्षण घेऊन येतात. त्यामुळे नवऱ्या व्यतिरिक्त घरातील इतर लोकांशी जुळवून घेत नाहीत आणि वाद निर्माण होत आहेत. मग संसार वेगळा थाटायचा किंवा मला पसंत नाही असे म्हणत सरळ सरळ घटस्फोटाची मागणी करायची, अशी सध्याची परिस्थिती आहे. यातून वाद निर्माण होऊन दुसरेच काहीतरी अघटित घडते. अशीच एक घटना दौंड तालुक्यातील दापोडी गावात घडलेली आहे. पहिले लग्न झालेली दुसवट्याची मुलगी बायको म्हणून करून दिल्याने एकाच महिन्यात तिचा खून करून स्वतः आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे. या घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. शहाजी पाटील बुवा ठोंबरे, वय वर्षे 49, राहणार दापोडी, तालुका दौंड, जिल्हा पुणे, यांची कन्या प्रतीक्षा हिचा विवाह 1 महिन्यापूर्वी अक्षय धायगुडे, राहणार बोरी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा याच्याबरोबर ठरला होता. तीर्थक्षेत्र आळंदी येथे काही नातेवाईकांच्या समक्ष हा विवाह होणार होता. प्रतीक्षाचे हे दुसरे लग्न होते. दिनांक 21 फेब्रुवारी 2025 रोजी आळंदी येथे लग्नाच्या काही वेळ अगोदर प्रतीक्षाच्या वडिलांना समजले की अक्षय याचे हे दुसरे लग्न आहे. त्यामुळे थोडा वेळ गोंधळ निर्माण झालेला होता. धायगुडे आणि ठोंबरे हे एकमेकांचे पाहुणे असल्याने आणि मध्यस्थी यांच्या मदतीने वातावरण शांत करण्यात आले. त्या ठिकाणी अक्षय आणि प्रतीक्षा यांचा विवाह थांबवण्यात आला. पण लोक जमले होते. मुहूर्तही होता. त्यामुळे अक्षयचा छोटा भाऊ प्रशांत धायगुडेला नवरदेव म्हणून उभा करण्यात आले. आता प्रतीक्षा अक्षयऐवजी त्याचा लहान भाऊ प्रशांतची पत्नी झाली होती. मात्र नाईलाजाने केलेल्या या लग्नाने प्रशांत नाराज होता. पहिले लग्न झालेल्या मुलीशी माझे लग्न लावून दिले, दुसऱ्याची बायको करून दिली, मला ते आवडत नाही असे प्रशांत म्हणत असे. त्याने ही गोष्ट त्याचा मित्र सोमनाथ यालाही सांगितले होते. लग्नानंतर पाडवा हा पहिलाच सण म्हणून मार्च महिन्यात प्रतीक्षाला सणाला माहेरी पाठवण्यात आले. प्रतीक्षा माहेरी आल्यानंतर प्रशांतने सोमनाथ याच्याशी पुन्हा तीच चर्चा केली. तो म्हणाला की माझी फसवणूक झाली. प्रतीक्षाचे हे दुसरे लग्न आहे. मी तिच्याबरोबर कसा खुश राहू मला काहीच कळत नाही. तेव्हा सोमनाथने त्याला समजावले की झाले गेले विसरून जा. आता काय करणार, त्याच्याबरोबर तुला संसार करायचा आहे असे सांगितले. प्रशांतला काही पटेना. तेव्हा प्रशांत बोलता बोलता म्हणाला तिला मारून टाकू म्हणजे माझी सुटका होईल. सोमनाथने त्याला समजावले हे चुकीचे आहे असे सांगितले. परंतु प्रशांतच्या डोक्यात पत्नी प्रतीक्षाला ठार मारायचेच हे नक्की झाले होते. अखेरीस ती माहेरी गेली. तिकडे संपवायची असा कट दोघांनी रचला. त्यांनी 27 मार्च ही प्रतीक्षाला संपवण्याची तारीख ठरवली. दिनांक 27 रोजी सकाळी दोघे लोणंद येथे भेटले. तेथे प्रशांतची दुचाकी लावून सोमनाथची पल्सर गाडी घेऊन दोघे सासरवाडीला निघाले. सोमनाथने त्याचा मोबाईल तिथेच बंद केला आणि प्रशांतने पत्नीला फोन करून सांगितले की मी आणि सोमा दोघेजण तुझ्याकडे येत आहे. आपल्याला एका कार्यक्रमाला जायचे आहे. तिकडून हॉटेलला जेवण करायला जायचे आहे. पण तू संध्याकाळी 7 वाजता कोणालाही काही न सांगता टोल नाक्याजवळ येऊन थांब. मी 7:30 वाजेपर्यंत येतो. ते दोघेजण यवतच्या दिशेने निघाले होते.
त्यांनी प्रतीक्षाला मारण्यासाठी लवकरच येऊन निर्जन ठिकाणची पाहणी केली. ते दोघेजण बराच वेळ फिरले. शेवटी त्यांना चौफुला नगर रोडवर पारगाव येथील नवीन टोल नाक्याजवळ मागच्या बाजूला काटेरी झाडे दिसली. तिथे जाऊन पाहिले तर त्यांच्या मनासारखी जागा सापडली. त्या ठिकाणी झुडपात एक विहीर होती. प्रशांतने प्रतीक्षाला मारण्यासाठी जागा पक्की केली होती. ते दोघे आता संध्याकाळ होण्याची वाट पाहू लागले. 7च्या दरम्यान प्रतीक्षाचा टोल नाक्याजवळ आल्याचा फोन आला. यवत येथील टोल नाका बंद झाला असला तरी आजूबाजूला CCTV कॅमेरे असतील, आपण त्यात पकडले जाऊ या भीतीने त्याने तिला चौफुलेच्या दिशेने पुढे चालत यायला सांगितले. पुढे आल्यावर प्रतीक्षाला हे दोघे दिसले. प्रतीक्षा छान नतून ठतून आलेली होती. त्या आलेल्या दोघांकडे पाहून हसली आणि जास्त वेळ थांबावे लागले नाही ना अशी आस्थेने आणि प्रेमाने चौकशी केली. तिला काय माहीत की हा आपला नवरा नसून तिच्यासाठी काळ आलेला आहे. ती हसत हसत गाडीवर बसली आणि गाडीत चौफुलेच्या दिशेने निघाली. चौफुल्यावरून नगरकडे जाणाऱ्या हायवेला लागली. तेव्हा प्रतीक्षाने विचारले, इकडे कोणाचा कार्यक्रम आहे? तेव्हा त्याने, तू नाही ओळखत त्यांना, ते आमचे जुने पाहुणे आहेत असे म्हणत गाडी चालवत त्याने पारगाव टोल नाक्याजवळ शोधून ठेवलेल्या जागेजवळ आले. तिथे आल्यानंतर प्रशांत म्हणाला, गाडी बाजूला घे. सोमनाथने गाडी बाजूला वळवली. प्रशांत झाडाच्या बाजूला गेला. त्याने बराच वेळ घेतला. तेव्हा प्रतीक्षा आणि सोमनाथ तिथे उभे राहिले. थोड्या वेळाने प्रशांत आल्यानंतर सोमा गेला. तोही बराच वेळ तिकडे थांबला. तेव्हा तो लवकर येत नाही म्हटल्यावर प्रशांतने पत्नीला विहिरीच्या काठावर बसायला सांगितले. तीही पटकन बसली. तिचे लक्ष दुसरीकडे आहे असे पाहून सोमनाथला हातवारे करून बोलावले. सोमा आला हे पाहून प्रतीक्षा उठायला लागली. तेव्हा त्या दोघांनी एकमेकाला खुणावले आणि तिला काही काळाच्या आतच प्रशांतने तिला विहिरीत ढकलले असता तिने प्रशांतचे हात पकडले आणि ओरडली, तुम्ही हे काय करत आहात? मला का ढकलत आहे? असे म्हणत तिने जीव वाचवण्यासाठी खाली असलेल्या दगडांना पाय लावून माघारी ताकद लावली. प्रशांतला ती ढकलीत जात नव्हती. सोमा शेजारी उभा राहून हे पाहत होता. प्रशांत जोराने ओरडला, ही जगली तर आपले काही खरे नाही, मला मदत कर. त्या सरशी सोमनाथ पुढे झाला. त्याने प्रशांतला साथ दिली. दोघांनी तिला विहिरीत ढकलले. ती जीवाच्या आकांताने हातपाय हलवत ओरडत होती. त्याला वाटले तिला पोहता येत असले तर ती वर येईल, म्हणून प्रशांतने विहिरीच्या काठावर पडलेले दगड उचलून बुडत असलेल्या बायकोला फेकून मारायला सुरुवात केली. त्यातील 2-3 दगड तिच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर लागल्याने ती शांत झाली. तिला बुडताना पाहिले. वाऱ्याच्या वेगाने कुठेही न थांबता दोघांनी लोणंद गाठले. प्रशांत त्याची गाडी घेऊन दोघेही आपापल्या घरी गेले. जसे काही घडलेच नाही. इकडे वडिलांची शोधाशोध सुरू झाली. 10 वाजले तरी मुलगी घरी आली नाही. म्हणून जावयाला फोन केला तर त्याने सांगितले, मी तिकडे आलोच नाही, ती कुठे आहे मला माहिती नाही असे सांगितले. दुसऱ्या दिवशी नातेवाईकांच्याकडे शोध घेतला. प्रतीक्षा मिळाली नाही म्हटल्यावर येवल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी प्रशांतला प्रतीक्षाबद्दल माहिती विचारली आणि ती सापडत नाही. तो यवत पोलीस स्टेशनमध्ये ये असा फोन केला. तेव्हा मात्र त्याचे धाबे दणाणले. त्याला काही सुचेना. आपण तर प्रतीक्षाला मारून टाकले आहे. आज ना उद्या पोलिसांना हे कळेल आणि त्याला पुढचे सर्व चित्र डोळ्यासमोर उभे राहिले. त्याने सोमनाथला फोन करून बोलावले आणि पोलिसांचा फोन आल्याचे सांगितले. त्यावेळी सोमा म्हणाला, तुझी बायको आहे, तू मारली, माझे काय, मी तुझ्याबरोबर आलेलो होतो. सोमाचे हे बोलणे ऐकून त्याचा धीर खचला. आता आपली धडगत नाही हे लक्षात आल्याने तो गर्भगळीत झाला. या तणावाखाली त्याने दिनांक 31 मार्च 2025 रोजी पहाटे शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस तपासाची चक्रे फिरत होती. प्रतीक्षाचे काका आनंदा मेमाने यांना कोणीतरी फोन करून सांगितले की खोपोडी गावच्या हद्दीमध्ये एका विहिरीत एक अनोळखी महिला आढळून आलेली आहे. तेव्हा तुम्ही इकडे या. मेमाने यांनी प्रतीक्षाचे वडील शहाजी ठोंबरे यांनाही माहिती देऊन त्या ठिकाणी येण्यास सांगितले. तिथे गेल्यानंतर पाहिले असता तो मृतदेह प्रतीक्षा हिचाच असल्याचे ठोंबरे यांनी ओळखले होते. गर्दीतील कोणीतरी लागलीच यवत पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह पंचांसमक्ष विहिरीतून बाहेर काढला. मैताच्या चेहऱ्यावर वार झाल्याच्या खुणा दिसत होत्या. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने
कशाच्या तरी कारणावरून प्रतीक्षाचा कशाने तरी वार करून खून केला आणि मृतदेह विहिरीत टाकून पळून गेले असावेत असा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला। पोलीस उपनिरीक्षक मारुती मित्तलवाड यांच्या सरकारी फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। दिनांक 31 मार्च 2025 रोजी दुपारी प्रतीक्षा हिचा मृतदेह आढळून आला। तर इकडे बोरी गावात प्रतीक्षाचा नवरा प्रशांत धायगुडे सकाळपासून गायब असल्याचे समजले। त्याच दिवशी दुपारनंतर प्रशांत धायगुडे याने त्यांच्या शेतात एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती प्रतीक्षाच्या माहेरच्या लोकांना देण्यात आली। या घटनेमुळे पोलीस चक्रावून गेले। हा काय प्रकार घडला? या दोन्ही घटनांचा एकमेकाशी काही संबंध आहे का? या अनुषंगाने पोलिसांनी चौकशी सुरू केली। त्यावेळी प्रशांत याचा मित्र सोमनाथ कृष्णा सकट वय वर्षे 22 राहणार बोरी याचे नाव पोलिसांच्या समोर आले। त्याचा मोबाईल नंबर घेऊन त्याला प्रशांतविषयी माहिती विचारली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली। पोलिसांनी सोमनाथ आणि प्रशांत याचा नंबर कॉल डिटेल काढण्यासाठी पाठवला। त्यामध्ये सोमनाथचा मोबाईल लोणंद येथेच दाखवला, तर प्रशांतचे मोबाईल लोकेशन 27 मार्चला यवत चौफला खोपोडी परिसरात दाखवले। त्यानुसार मे महिन्यात 11 तारखेला सोमनाथला चौकशीसाठी ताब्यात घेतले। तेव्हाही त्यांनी न ना चा पाडा सुरू केला। पोलिसांनी थोडा पोलिसी खाक्या दाखवला। त्यानंतर तो पोपटासारखा बोलू लागला। त्याने सारा घटनाक्रम उघड केला। त्यानुसार दिनांक 12 मे रोजी गुन्हा रजिस्टर नंबर 434/2025 भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 61(2), 3(5) नुसार दोघांच्यावर यवत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे, पोलीस उपनिरीक्षक मारुती मित्तलवाड, पोलीस हवालदार गुरुनाथ गायकवाड, प्रशांत मस्के, पोलीस अंमलदार भारत भोसले यांनी या घटनेचा तपास केला।